पिंपळनेर नगर परिषदेत घंटागाडी लोकार्पण सोहळा संपन्न। पिंपळनेर नगर परिषदेत प्रथम वर्धापन दिनानिमित्त स्वच्छ शहर सुंदर शहर या अभियानाअंतर्गत आमदार मंजुळाताई गावित यांनी पिंपळनेर नगर परिषदेसाठी घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी 6 घंटागाड्यांचे लोकार्पण केले। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर तुळशीराम गावित शिवसेना जिल्हा प्रमुख यांनी भूषविले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी वर्षभरात केलेल्या व करावयाच्या विकास कामांचा आराखडा तयार असल्याचे सांगितले। त्याचप्रमाणे कार्यवाही सुरू आहे। लवकरच स्वच्छ शहर सुंदर शहर म्हणून पिंपळनेर शहर नावारूपास येईल असे प्रास्ताविक केले। यावेळी व्यासपीठावर आमदार मंजुळाताई गावित, शिवसेना जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित, अपर तहसीलदार दत्तात्रय शेजूळ, पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, मुख्याधिकारी दीपक पाटील, माननीय जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे, गोकुळ परदेशी शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष संगीता पगारे, शीताप्र अमोल सोनवणे, सामा कार्यकर्ते श्यामशेठ कोठावदे, रिखब शेठ जैन, वसंतराव गांगुर्डे, नगर अभियंता तेजस लाडे, शकील शेख आदी मान्यवर उपस्थित होते। शिवसेना विभाग सभा क्षेत्र प्रमुख संभाजी अहिरराव यांनी आपले मनोगत व्यक्त केले। आलेल्या मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले। तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश ढोले यांनी केले। तर शेवटी आभार नगर अभियंता तेजस लाडे यांनी मानले। ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोराडे। पुढे दिवसात आपल्या गावासाठी सुद्धा या घंटागाड्यांचं थोड्या दिवसात लवकरच लोकार्पण करू। जे बोललो ते आम्ही करून दाखवतोय। त्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही आज आपल्या या शहरासाठी घनकचरा उचलण्यासाठी, स्वच्छता ठेवण्यासाठी या घंटागाड्यांचं आज या ठिकाणी लोकार्पण करीत आहोत।